आणि आता बातमी परभणीमधून आहे। परभणीमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना विद्यार्थ्यांनी घेराव घातला। कृषी विद्यापीठामध्ये भरती प्रक्रिया राबवून शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली। मृदा जलसंधारण विभागामध्ये पद उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। तर कृषी मंत्र्यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या आश्वासनानंतर या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं। कशासाठी घेराव घातला होता, काय मागण्या होत्या? गेल्या 12 वर्षापासून रखडलेली जी विद्यापीठ भरती तात्काळ व्हावी। दुसरी म्हणजे जो शालेय शिक्षणामध्ये कृषी विषय आहे, तो शालेय शिक्षणामध्ये कृषी विषय समाविष्ट करून संबंध कृषी पदवीधरांना न्याय द्यावा। आणि जी तिसरी मागणी होती, जी आता नुकताच मृदा आणि जलसंधारण विभागाचा जो आकृतीबंध जाहीर झाला, तर त्याच्यामध्ये जे कृषी पदवीधर आहेत, त्या कृषी पदवीधरांना त्या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं नाही। तर ते कृषी पदवीधरांना स्थान देऊन जे कृषी पदवीधर आहेत त्यांना न्याय देण्यात यावा। अशा या विविध मागण्यांसाठी आम्ही कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्याशी चर्चा झाली। मागण्या मान्य नाही झाल्यास पुढची भूमिका काय असेल? मागण्या जर मान्य नाही झाल्या तर विद्यार्थ्यांमध्ये ऑलरेडी आक्रोश भरपूर आहे। जर ह्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर राज्यव्यापी आंदोलन करतील सगळे 4 विद्यापीठातील कृषी पदवीधर आहेत। त्याच्यामुळे हा फटका कुठेतरी सत्तेत असणाऱ्या सरकारला नक्कीच बसू शकतो। त्याबरोबर सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी।